एकदा भोलेनाथाच्या मंदिरामध्ये चोरी करण्यासाठी एक चोर गेला होता. काय चोरावं काय चोरावं काय चोरावं, त्याला पिंडीवर दिसली सोन्याची घंटा. आणि सोन्याची घंटा घेण्यासाठी हात तर पुरे ना, चोरी करायला आलेलो होता चोर. आता चोराला घरदार देव धर्म असं काही कळतं का? चोर चोरी करत असताना त्याची भावना वेगळीच असते. तुम्ही ऐकताय ना, चोर चोरी करताना त्याने काय केलं, चपला सगट महादेवाच्या पिंडीवर चढला. तो पिंडीवर चढला आणि घंटा उतरून घेणार. गपकन महादेव प्रगटच झाले ना. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. गपकन पिंडीतून भोलेनाथच प्रगट झाले. आणि चोर घाबरला ना, चोर घाबरला. तो म्हणला उगाच आलो होतो मी इथं. तसा तसा गळ्यातला नाग असा पुढी पुढे यायचा. तो म्हणायचा नागावरा नागावरा. भोलेनाथ म्हणे अरे ही जवळ पुन्हा नाही येणार म्हणे. चुकलं माझं चुकलं, तोंडात हाणून घेऊ लागले. भोलेनाथ जवळ यायचे तसा तसा नाग असा पुढे यायचा. तो म्हणायचा नागावरा पुन्हा नाही येणार, चुकलं चुकलं चुकलं, पळून जाणार. भोले बाबा म्हणे अरे थांब तरी. भोलेनाथाने त्याला जवळ घेतलं. थरथर थरथर कापत होता तो. म्हणे आता नाही येणार, चुकलं राव चुकलं. म्हणे चुकलं नाही, योग्य केलंस तू. आतापर्यंत मला पाणी वाहणारे अनेक भेटले, आतापर्यंत मंदिरात दूध वाहणारे अनेक आले, आतापर्यंत पिंडीवर मध वाहणारे अनेक आले, आतापर्यंत मला बेल वाहणारे अनेक पाहिले, आतापर्यंत धोत्र्याचे पानं धोत्र्याचे फळ धोत्र्याचं फुल वाहणारे अनेक पाहिले, आतापर्यंत अनेकाने जव तीळ मूग आतापर्यंत अनेकाने अभिषेक केला मला. पण चपला काढायचं विसरणारा आणि पिंडीवरती स्वतःच्या शरीराला अर्पण करणारा आणि सर्वस्वाचं समर्पण करणारा भक्त पहिल्यांदा उभ्या आयुष्यात पाहिलं. म्हणजे कडकडून मिठीच मारली त्या भक्ताला. असं भोळं दैवत असणारे भगवान भोलेनाथ हे भोळं दैवत आहे. बम बम भोले डमरूवाले. जगात सगळ्याला ज्याने टाकलं त्यालाही ज्याने स्वीकारलं तो म्हणजे भगवान भोलेनाथ. स्मशानात कोणी जातं का? तुम्हाला जाताना दिसतं का? स्मशानात एकच देव राहतो, माझा भोला भंडारी. आतापर्यंत तुम्ही भस्म कोणी स्वीकारलेलं पाहिलं का? लोक अंगारा लावते धुपारा लावते, पण मसन वाटेतल्या मेलेल्या माणसाची राख कोणी लावलेला देव पाहिला का तुम्ही आतापर्यंत? माझा भोला भंडारी लावतो. आतापर्यंत तुम्ही बालाजीला पंचपक्वानाचा वेद पाहिला असेल, पांडुरंगाला पूर्णाचा नैवेद्य, पण भगवान भोलेनाथाला काय आवडतं माहिती? साध्या गव्हाची खीर, गव्हाचे पदार्थ. या विश्वाच्या पाठीवरती अनेकांनी चांगली चांगली वाहनं स्वीकारली, पण एका बैलाला एका वृषभाला ज्यांनी स्वतःचं वाहन म्हणून स्वीकारलं ते भगवान भोलेनाथ. सगळ्यांनी सगळं स्वीकारलं पण विषारी सापाला कोणीच गाड्यात घेतलं नाही. कृष्ण भगवान श्रीकृष्ण त्याच्यावर नाचले, भगवान नारायण त्याच्यावर झोपले. जो काल पर नाचता है उन्हें भगवान श्री कृष्ण कहते हैं, जो काल पर सोता है उन्हें भगवान श्री नारायण कहते हैं, लेकिन जो काल को गले में लेकर फिरता है उन्हें देवादिदेव महादेव कहते हैं. भगवान श्री भोलेनाथ कंठामध्ये विष धारण केले. काल समुद्र मंथनाची थोडक्यात आपण कथा बघितली. समुद्र मंथन फक्त भागवतात शिव महापुराणातच झालं असं नाही, तर मंथन आपल्या घराघरात सुद्धा होतं. बरोबर आहे ना? समुद्र मंथनातून विष निघालं, आपल्या मनोमंथनातून विषय निघतात. कधी निघतात? 16वं वर्ष 16वं वर्ष. अरे मोक्याचं छत्रपती शिवरायांनी स्वतःचं बोट कापून स्वतःच्या रक्ताचा अभिषेक रोहिडेश्वराच्या पिंडीवरती केला. रोहिडेश्वराच्या पिंडीवरती. त्याच्यासाठी अगोदर लक्ष लागतं. रोहिडेश्वराच्या पिंडीवरती स्वतःचा बोट
कापलं आणि स्वतःच्या रक्ताचा अभिषेक केला. अरे 33 कोटी देवतांचे अब्जावधी मंदिर असतील, पण ज्याचं एकही मंदिर नसताना अब्जावधी लोकांच्या हृदयात ज्याचं राज्य आहे, तो राजा म्हणजे शिव छत्रपती. 16व्या वर्षी अभिषेक केला. 16व्या वर्षी तलवार हातात घेतली, समशेर हातात घेतली. जगाला ज्ञानेश्वरी दिली. त्या माऊली ज्ञानोबारायांचं वय ज्ञानेश्वरी लिहिताना 16 वर्षाचं होतं. 16वं वर्ष यात तर खरं काहीतरी मोक्याचं करून दाखवायचं असतं. भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांचा जो त्याग आहे ना मायबाप, हा त्याग तारुण्यातला त्याग आहे. माझ्या माऊली ज्ञानोबारायाच्या, तुकोबारायाच्या, जनाबाईच्या, मीराबाईच्या, लोकमाता, धर्ममाता, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या जीवनातला त्याग हा तारुण्यातला त्याग आहे. माझ्या दादांनो, आईनं तारुण्यामध्ये कपाळ पांढरं व्हावं यापेक्षा जीवनात दुःख कोणतं असतं रे? कदाचित महादेवासारखा पती सगळ्या स्त्रियांना भेटेल, महादेवासारखा पती सगळ्यांना भेटेल, रामासारखे पती सगळ्यांना भेटतील, बरोबर आहे ना? रामासारखा पती सगळ्यांना भेटेल, पण मल्हारराव होळकरांसारखा सासरा भेटण्यासाठी 1000 जन्म घ्यावे लागतात, 1000 जन्म घ्यावे लागतात. या पलीकडे जाऊन सांगू का? जावा हजारो अहिल्या जन्माला येतात. बोलू का? धाडस करून वाक्य बोलते. ज्यावेळी 1000 अहिल्या जन्माला येतात, त्यावेळी 1000 अहिल्यामध्ये एखादा मल्हारराव होळकरांसारखा सासरा जन्माला येत असतो. राजे मल्हारराव होळकर स्वतःच्या सुनेच्या पाठीमागे तिचा बाप बनून उभे राहिले. अरे आता एखादा सुशिक्षित, आता एखादा सुशिक्षित सासरा एखाद्या सुनाच्या पाठीमागे उभा राहील, काही नवल नाही. पण त्याही काळामध्ये अनेक शतक पाठीमागे जा तुम्ही. त्या काळात चूल आणि मूल साच्यात घरात, मुलीने घराच्या बाहेर पाऊल ठेवायचं नाही. पण युद्धाचं सगळं प्रशिक्षण या मुलीला, या महाराष्ट्राच्या कन्येला, पश्चिम महाराष्ट्राची कन्या, ती चौंडी नावाचं गाव, या मुलीला सगळं युद्धाचं प्रशिक्षण सासऱ्यांनी दिलं. आणि पती गेले ना तरी सुद्धा सासरा डगमगला नाही. आपल्या सुनाच्या पाठीमागे लेकीसारखा बाप बनून उभा राहिला. हजारो संकट आली, पण तरी सुद्धा खंबीर साथ होती बापासारख्या सासऱ्याची. अरे पांडुरंगासारखा उभाच होता सदैव पाठीमागे. मग थोडीही डगमगली नाही ही महाराष्ट्राची कन्या. मला एका गोष्टीची खंत वाटते पा, जागोजागी फोटो तेच आहेत अहिल्याबाईंचे की हातामध्ये फक्त शिवपिंड आहे. माझी विनंती असेल तुम्हाला, एका बाजूला हातात शिवपिंड आणि एका बाजूला त्याच फोटोमध्ये घोड्यावरती स्वार झालेली, हातामध्ये ढाल आणि समशेर घेऊन उभी असलेली रणांगणातली पुण्यश्लोक अहिल्या माता तुम्ही त्याच फोटोमध्ये दाखवा. कारण मुलींना कळालं पाहिजे आपण देव धार्मिक होण्याच्या बाबतीत आपण शूरवीर कसं असलं पाहिजे. कारण धनगर समाजाने फक्त मेंढ्यात सांभाळल्या पाहिजे असं काही नाही. एकेकाळी याच धनगर कुळाने अहिल्या देवीच्या स्वरूपानं आणि मल्हारराव होळकराच्या स्वरूपानं एकेकाळी घोड्यावर स्वार होऊन रणांगण गाजवलेलं, हातामध्ये ढाल आणि समशेर घेतलेली, हे आपण कधीच विसरू शकत नाही.